उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का याविषयी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा आहे. त्यावरती अनेक तर्कवितर्क लावले जात होते, पण आता खुद्द उद्धव ठाकरेंनीच त्याविषयी अत्यंत सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल तर नाही ना, अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना युतीबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, ऐकूयात. ठीक आहे ना, बरोबर ना. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. असे म्हटलं जात आहे की या संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. संभ्रमण आहे, कारण खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे. पण नेते असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. दरम्यान महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय असा सवाल संदीप देशपांडेंनी केला. तर यावरती सुषमा अंधारेंनी देशपांडेंना काय सल्ला दिला, पाहूयात. कसं आहे, महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत. 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती, पण ती घडली नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं. 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती, पण ती घडली नाही. जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं. 2019ला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं, पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं. आता आलं 2025. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतं आहे का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतं आहे, ते आता येणारा काळ ठरवेल. मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू. त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार, तर वाट बघा, वाट पाहूया. रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागते. त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये. पांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला. मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे. आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये, आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे.